तर दादरमधली सध्याची दृश्य आपण पाहतोय। दादरमध्ये आता ज्या चालकांकडून, ज्या अमराठी टॅक्सी रिक्षा चालकांकडून मराठी बोलली जात नाहीये अशांवर कारवाई केली जाणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आपण पोलिसांचा फौजफाटा पाहतोय। सोबतच आरटीओचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने आता ही अंमलबजावणी या ठिकाणी केली जाते हे पाहावं लागणार आहे। दादरमध्ये आरटीओचं पथक दाखल झालेलं आहे। मराठी न बोलणाऱ्या चालकांवर आजपासून कारवाई केली जाणार आहे। त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत। अमराठी चालकांना मराठी शिकता यावी यासाठी मुदतही देण्यात आलेली होती आणि त्यानंतर जरी देखील आता चालक मराठी शिकले नसतील, मराठी बोलत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, तुम्ही दादर इथं आहात, त्या ठिकाणी आरटीओचं पथक पोहोचलेलं आहे। ज्या चालकांना मराठी बोलता येणार नाही त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात होतीये। पथक पोहोचलेला आहे। आपण आरटीओच्या गाड्या सुद्धा दाखवूयात। जरा कॅमेरामनला मी विनंती करेल की हा संपूर्ण परिसर दादर ईस्ट या ठिकाणचा स्वामीनारायण मंदिराच्या समोरचा आहे आणि इथे आता आरटीओचं पथक पोहोचलेलं आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ही कारवाई सुरू होईल। सध्या आरटीओचे जे अधिकारी आहेत ते आढावा घेत आहेत आपल्या सोबत आणलेल्या अधिकाऱ्यांचा आणि कशा पद्धतीने ही कारवाई होईल। तर माझ्या हातामध्ये ही नोटीस आहे जी या आरटीओ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे प्रसारमाध्यमांना। ही नोटीस दिली जाईल रिक्षा आणि टॅक्सी चालकांना। या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकास, परवानाधारकास मराठी भाषेचं जुजमी ज्ञान असण्याबाबतची ही नोटीस। ज्यांना कोणाला मराठी भाषेच्या चाचणीत पास होता येणार नाही त्यांना ही नोटीस दिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। तर आपण बघतोय की पहिली टॅक्सी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि आपण तिथपर्यंत जाऊयात की कशा पद्धतीने ही कारवाई होणार आहे ते आपण बघतो आहे। ही टॅक्सी बाजूला घेण्यात आलेली आहे आणि ही कारवाई करायला आता सुरुवात झालेली आहे। आपण बघूयात की सदरच्या या टॅक्सी चालकाला मराठी येतंय का। डिवाइड हो ना, जरा डिवाइड हो बाकी। अरे मागे रे मागे। सर, आता तुम्ही जी कारवाई करू पाहताय, तुम्ही नोटीस दिलेली आहे, या नोटीस देऊ पाहताय, तुम्ही देताय, कशा पद्धतीने ही कारवाईला सुरुवात करताय। 2 मिनिट एकंदरीची बाईट आहे ना सर देतील। मी सुरुवातीला परवाना हा चेक केला जातोय। सध्या आपण बघतोय की टॅक्सी चालकाकडनं हा परवाना तपासला जातोय। मराठीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय? हाँ दादा, शिकाय प्रशिक्षण घेतलं तुम्ही? हाँ लिए घेतलेलं आहे। सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे आता? अभी सर्टिफिकेट मिला नहीं दादा। कधी घेतलंय तुम्ही ते? सर्टिफिकेट मिळाले का, प्रमाणपत्र मिळाले का याची चौकशी होते। यांचं प्रशिक्षण झालेलं आहे, ठीक आहे, जाऊ शकता। या सदर टॅक्सी चालकाचं प्रशिक्षण झालं असल्या कारणाने पुन्हा एकदा त्याला त्यांचं लायसन दिलं जात आहे आणि अशा पद्धतीने ही कारवाई होते। त्याच्यामुळे दादर या ठिकाणी खरं तर मध्य मुंबईमध्ये आजच्या पहिल्या कारवाईचा हा दिवस होता आणि पहिल्यांदा ही कारवाई करण्यात आली आणि जी पहिली टॅक्सी पकडण्यात आलेली होती त्या टॅक्सी चालकाचं प्रशिक्षण झालेलं आहे असं। मनश्री, मला खरं तर या संदर्भातला प्रश्न विचारायचा आहे। आता आरटीओच्या पथकानं काय केलं तर सर्टिफिकेट काय मिळालेलं आहे का हे तपासलं आणि त्या टॅक्सी चालकाला सोडून दिलेलं आहे। पण टॅक्सी चालकांना जुजबी मराठी येते का हे कसं तपासलं जाणार आहे? केवळ सर्टिफिकेट बघून सोडलं जाणार आहे का? निश्चित काही प्रश्न हे आरटीओ अधिकाऱ्यांनी विचारलेले होते। आपण पुन्हा एकदा कदाचित आरटीओ अधिकाऱ्यांकडून आणखीन माहिती घेऊया। सर, मराठी येतंय की नाही याची चाचणी तुम्ही नेमकी कशी करणार आहात? त्यांना आपण हे मराठी साहित्य मंडळाने जे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्न विचारतोय। दाखवू शकाल तुम्ही? हा, 1 मिनिट, कारवाई चालू राहू द्या, तुम्ही रेकॉर्डिंग करा। तर काही प्रश्न त्यांच्या हातात आहेत आणि ते प्रश्न विचारले जातील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हे प्रश्न विचारले जातील टॅक्सी चालकांना आणि त्यानंतर त्यांना मराठी येतंय की नाही याची तपासणी केली जाईल। आपण बघतोय की आणखी एका टॅक्सी चालकाला बाजूला घेतलं जातंय। सातत्याने आता कारवाई सुरू आहे। एक भरारी पथक आरटीओचं या ठिकाणी आलेलं आहे आणि आरटीओच्या भरारी पथकाकडनं सातत्याने तपासणी केली जाते। वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासणी केली जाते की त्यांना मराठी भाषेचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे का, त्यांच्याकडे सर्टिफिकेट, त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे का। कारण वेगवेगळ्या पाठशाळा लावण्यात आलेल्या होत्या मराठी प्रशिक्षणासाठी। प्रशिक्षण घेतलं आहे का तू? लायसन दाखव तुझं। मराठीचं प्रशिक्षण घेतलं आहे का? थोड़ा थोड़ा आता है दादा। प्रशिक्षण ट्रेनिंग केले? अभी करने का जाने का है। अच्छा, अभी
नाव काय तुझं? सहाबुद्दीन. पूर्ण नाव सांग. सहाबुद्दीन सा. प्रवाशानं जर तुला विचारलं मला दादर स्टेशनला जायचं आहे तर तू काय उत्तर देशील त्यांना? दादर स्टेशन ने उतरने. दादर स्टेशन ने बोलेगा तो दादर स्टेशन ही उतारेगा ना. मराठीमध्ये बोल. दादर स्टेशन बोले तो दादर स्टेशन ही उतारने का ना दादा. मराठीमध्ये जा. बरं ठीक आहे. तुला जर विचारलं प्रवाशानं की कृपया मीटर चालू कर तर तू काय उत्तर देशील? काय करशील? मीटर बोले तो मीटर चालू करके लाएगा दादा. जर तुला प्रवाशानं विचारलं की गाडी सावकाश चालव तर काय करशील? बोले 100 के आराम से चलाने का. वो वही मराठीमध्ये काय बोलशील? अभी इतना नहीं आता है दादा. मैं सीखने अभी के आपको एक बाद. नोटीस दे रहा हूँ. ठीक आहे. तुम्हाला एक नोटीस देतो. त्या नोटीसवरून तुम्हाला 1 महिन्याचा अवधी आहे. त्या पिरियडमध्ये तुम्ही मराठी शिकून घ्यायचं आहे. अथवा तुमच्यावरती मग ते 1 महिन्यात जर नाही शिकले तर कारवाई होईल. ठीक आहे. खाली उतरून या दादा. खाली उतरून या. तर सदरचा हा जो टैक्सी चालक होता, दादा आपको मराठी समझ में तो आ रही है, इतना तो मुझे दिखा, आप मराठी नहीं बोल पा रहे. हाँ ओके ओके. पाठशाला में गए थे जब लगाई थी क्लास? अभी नहीं गए मैडम, उधर जाना पड़ेगा. अच्छा, सर्टिफिकेट भी नहीं मिला आपको? कितने साल से आप टैक्सी चलाते मुंबई अभी में? इधर मुंबई में तो इधर अभी नया नया है. मैं पहले उधर चला रहता था कांजूर में. कितने दिन हुए मुंबई में आके? मुंबई में तो आके हमको 15 साल हो गए. लेकिन अभी 15 साल हो गए. लेकिन तो इधर मराठी नहीं गाँव में सीखे? चला गया था. गाँव चला गया था. अभी मैं इधर आया हूँ. अच्छा, लेकिन इस नियम को मानते हैं आप कि मराठी सीखनी चाहिए, ये मानते हैं आप? सीखनी चाहिए. तो सीखने का प्रयास करेंगे. अभी आपको एक नोटिस दी जाएगी, तो उस नोटिस के अंदर आपको 1 महीने के अंदर मराठी सीखनी होगी. आपको ये लगता है कि 1 महीने के अंदर आप सीख पाएंगे? सीख जाएंगे ना मैडम. थोड़ा बहुत समझना तो आता ही है. बोलना सीखना है थोड़ा. दादा कुटे जा कहाँ जाने है यही सीखना है बस. और क्या, थोड़ा बहुत आना चाहिए बस. तो अभी जो आपकी एग्जाम हुई, जो परीक्षा हुई, उसमें तो आप पास नहीं हो पाए क्योंकि मराठी में बोल नहीं पाए, इसलिए आपको नोटिस दी जा रही है. ओके. तो आपके जो सहकर्मी है, जो आपके सहयोगी टैक्सी चालक है, उनको क्या कहेंगे आप? सबको मराठी सीखनी चाहिए? सबको मराठी सीखनी चाहिए. ओके. सध्याच्या घडीला आपण बघतोय की नोटीस दिली जाते आहे सदर या टॅक्सी चालकाला. आणि कहाँ से है आप? साहब लखनऊ से. लखनऊ से है. तो 1 महीने के अंदर आप सीख पाएंगे अच्छे से? किसी का सहयोग चाहिए इसमें? बाहर बुला रहे हैं आपको. तर आपण बघतोय की या टॅक्सी चालकाला ही खरं तर पहिली कारवाई म्हणावी लागेल. माझ्या हातात जी नोटीस आहे, या पद्धतीने ही नोटीस दिली जाते आणि सध्याच्या घडीला आरटीओ जे ऑफिसर्स आहेत ते आता सदर टॅक्सी चालकाला नोटीस देतात. आपका नाम बता दो भैया. सहाबुद्दीन. सहाबुद्दीन हा टॅक्सी चालक आहे आणि ही पहिली नोटीस देत आहे सर. समझ में आती है लेकिन बोलना भी कम आता है. बोलना क्या माता है. तो अभी आरटीओ अधिकारी ने क्या बोला आपको? सवाल क्या पूछा आपसे? तर जो प्रश्न विचारला गेलेला होता शहाबुद्दीनला की त्याला मराठी येतंय का, तर मराठी समजत होतं या सदर टॅक्सी चालकाला, मात्र मराठीमधनं रिप्लाय करता येत नव्हता. त्याला मराठीतून व्यवस्थित वस्तुनिष्ठ अशा पद्धतीची उत्तरं देता येत नव्हती आणि म्हणूनच त्याच्यावरती आता कारवाई केली जाते. कारवाईचं स्वरूप जे आहे सुरुवातीच्या टप्प्यातलं ते म्हणजे माझ्या हातात असणारी ही नोटीस. हा नोटीसचा खरं तर फॉर्मॅट आहे माझ्या हातामध्ये, जो आरटीओ अधिकाऱ्यांकडूनच प्रसारमाध्यमांना सूचनेकरता म्हणून देण्यात आलेला आहे. आणि या नोटीसनुसार 1 महिन्याच्या आतमध्ये आपण मराठी भाषेचं आवश्यक ते जुजबी ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि त्याची चाचणी देण्याकरता कार्यालयाद्वारे प्राधिकृत सक्षम अधिकारी यांच्या समक्ष उपस्थित राहावं अशी अट देण्यात आलेली आहे. जर 1 महिन्याच्या आतमध्ये ही परीक्षा, ही चाचणी पास झाली नाही, त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला नाहीत, तर मात्र त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. त्यांचा परवाना हा निलंबित केला जाऊ शकतो. इकडे आपण महिला आरटीओ अधिकारी ज्या पद्धतीने कारवाई करतायत, काही शेअर टॅक्सी आहेत त्या ठिकाणी सुद्धा चेकिंग केलं जातंय, त्या ठिकाणी सुद्धा तपासणी होते. आपण बघतोय. दादा मराठी येतं का तुम्हाला? मराठीच आहे. मराठीच आहात. तुमचं परवाना, मग जी कारवाई सुरू आहे त्याबद्दल खुश आहात का तुम्ही? मराठी यायलाच पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये राहिलं तर. पण काही जे काहींना मात्र मराठी बोलायचंच नाहीये. शिकणार नाही त्यांच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? शिकायला तर पाहिजेलच ना. तर आपण बघतोय की काही मराठी भाषा येणारे काही टॅक्सी चालक आहेत, त्यांचं सुद्धा हे मत आहे की आम्हाला मराठी भाषा बोलण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मात्र सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा गेल्या काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळाला, तो हा होता की अनेक टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यामध्ये सुद्धा अडचण आहे. पलीकडे आपण भरारी पथक उभं आहे, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात की त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे. कारण केवळ कारवाई करणं हा उद्देश आहे की जी रस्त्यावरती मुजोरी
मुजोरी बघायला मिळते ती मुजोरी संपवणं हा मुद्दा आहे, हे बघणं महत्त्वाचं आहे. सर, मला सांगा की कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करता आहात, कारण अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालक असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला मराठी बोलायचंच नाही अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत. नाही, आपण त्यांच्यासाठी अजून एक संधी देत आहोत, एक नोटीस देत आहोत की त्यानुसार त्यांनी 1 महिन्याच्या आत त्यांनी मराठी शिकून घेणं आवश्यक आहे. कारण त्यांनी कायद्यातच तशी आता महाराष्ट्र मोटर वाहन नियमामध्ये 24(3) मध्ये तशी सुधारणा करण्यात आलेली आहे की त्यांना मराठीचं वर्किंग नॉलेज असणं आवश्यक आहे. बरं, तुम्ही जी प्रसार इलेक्ट्रॉनिक मीटर धारक जे आहेत, इलेक्ट्रॉनिक मीटर चालवणाऱ्या मोटर कॅब म्हणजे जर काळी पिवळी टॅक्सी आली, काही रिक्षा आल्या, त्यांना ते कंपल्सरी आहे. तुमच्या हातामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट दिसते. तुमच्या हातात ही प्रश्नपत्रिकाच आहे असं म्हणायला हरकत नाही. जरा ती आम्हाला तुम्ही दाखवू शकाल का, आणि कोणकोणते प्रश्न त्यामध्ये आहेत? याच्यामध्ये आमच्या एक समिती स्थापन झाली होती, त्यांनी हा सिलेबस सेट केलेला आहे. त्याच्यामध्ये वाहन चालकाचं वर्किंग नॉलेज म्हणजे व्यावहारिक ज्ञान आहे का हे तपासण्यासाठी एक प्रश्नावली आहे. त्याचं साधारण 15-16 प्रश्न आहेत. त्याच्यातले आपण किती प्रश्न आहेत तर ते जर त्याला उत्तरे बरोबर आली तर आपण त्यांना ते प्रमाणपत्र मराठी ज्ञान आहे असं आपण प्रमाण. बरं, या प्रश्नांमध्ये जी आदर्श प्रश्नावली आपण म्हणतो आहे, यामध्ये जर पहिला प्रश्न आपण बघितला की मला येथे जायचे आहे, या बसचा कृपया मीटर चालू करा, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे प्रवाशांकडून विचारले जाणारे प्रश्न किंवा उच्चारली जाणारी वाक्य आणि त्याला वाहन चालकाने दिलेला प्रतिसाद तो देखील मराठीमध्ये हा अपेक्षित आहे. आणि एकूण 15 प्रश्नांची ही प्रश्नावली आहे जी सध्या आरटीओ ऑफिसर्सच्या हातामध्ये आहे. आणि याच प्रश्नावलीच्या आधारे परीक्षा घेतली जाते. आणि सध्याची जर परिस्थिती आपण पूर्ण हा परिसर बघितला, दादर स्वामीनारायण मंदिराच्या समोरचा हा परिसर आहे, दादर रेल्वे स्टेशन समोर आहे आणि या संपूर्ण परिसरात अर्थातच मोठ्या संख्येने शेअर टॅक्सी चालतात आणि सोबतच मीटर टॅक्सी सुद्धा चालतात. त्याच्यामुळे या ठिकाणी येऊन आरटीओने आता आपल्या पहिल्या दिवसाची कारवाई सुरू केलेली आहे. अर्थातच ही कारवाई केवळ धाक बसवण्यासाठी नाही तर मराठी भाषेप्रतीचं प्रेम आणि मराठी भाषा रुजवण्याकरता आहे असं सांगण्यात येतंय. आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीची नोटीस ज्यांना आज मराठी भाषेमध्ये उत्तर देता येत नाहीये, ज्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना, त्यांना ही नोटीस दिली जाते. मनश्री, नोटीसमध्ये असं दिलेलं आहे की आता पुन्हा 1 महिन्याची संधी मिळणार आहे या चालकांना मराठी शिकण्यासाठी. पण मुद्दा परत तोच आहे की 3 महिन्यांची मुदत दिली गेली, मात्र 3 महिन्यानंतरही आज आपण पाहतोय 2 टॅक्सी चालकांना जे थांबवण्यात आलं, दोघांनाही मराठी येत नव्हतं, दोघांना जुजमी मराठी सुद्धा येत नव्हतं, मराठी समजते पण बोलता येत नाहीये. आणि सांगितलं जात आहे की बाबा आम्ही आता शिकू, आम्हाला आता संधी दिली जाईल. मग 1 महिन्यामध्ये तरी आता हे शिकतील का? नक्कीच 1 महिन्यामध्ये मराठी येणं शक्य आहे का, हा भाग तर आहेच. इकडे आरटीओचं हे जे भरारी पथक आहे, पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने ते कारवाई करतायत. पलीकडे काही टॅक्सी चालक हे थांबलेले आहेत आणि त्यांना विचारलं जात आहे की मराठी येतंय का. तर काही टॅक्सी चालक इकडे आहेत की ज्यांच्याकडे सध्याच्या घडीला आरटीओचं अद्यापही लक्ष नाही आहे किंवा आरटीओ ऑफिसर्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. मात्र आपण व्ही 24 तासची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचूयात आणि त्यांना विचारूयात की त्यांना या पद्धतीचे प्रश्न येत आहेत का. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आम्ही मराठी बोलणारच नाही, या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे. दादा, सध्या या ठिकाणी आरटीओची कारवाई सुरू आहे, मराठी भाषेची चाचणी केली जाते. तुम्ही शिकलात मराठी भाषा, तुम्ही मराठी भाषेचं ज्ञान अवगत आहे? महाराष्ट्रीयनच आहे मी. बरं, त्यामुळे मराठी येतेच तुम्हाला. पण मग या कारवाईबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? अपेक्षित अशी कारवाई आहे ही? मराठी आलीच पाहिजे सर्वांनाच. महाराष्ट्रात राहतोय म्हणजे मराठी आलीच पाहिजे. पण तुमच्याबरोबर काम करणारे, टॅक्सी चालवणारे अनेक हिंदी भाषिक असणारे टॅक्सी चालक आहेत जे म्हणतात की आम्ही काही केलं तरी मराठी शिकणार नाही, त्या बाबतीत काय म्हणणं पाहिजे. ज्या राज्यात राहताय ते तुम्ही भाषा शिकलीच पाहिजे. जसं आता आम्ही बाहेर गेलो तर तिकडची भाषा शिकतो, तसं इथं आल्यानंतर त्यांनी इथली भाषा शिकलीच पाहिजे. नक्की. त्याच्यामुळे अनेक जो भाग आहे हा स्वामीनारायण मंदिराच्या समोरचा, दादर ईस्टचा, दादर पूर्वेकडचा हा भाग, त्याच्या ठिकाणी अनेकांना मराठी भाषा ही अवगतच असते. इकडे आपण बघतोय की आरटीओ अधिकाऱ्यांची कारवाई पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि ते विचारतायत की मराठी भाषा येते का. कधी घेणार आहात? बंद झाला त्याला सांगितलं. बंद झाला तर कोणी सांगितलं तुम्हाला? ड्रायव्हरने सांगितलं होतं. मराठी येते ना तुम्हाला व्यवस्थित बोलता? हा, बरोबर मराठीचं ज्ञान आहे? आहे. जर मी तुमचा प्रवासी आहे, या विचारानं मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. वाहन जरा सावकाश चालवा, तर तुम्ही काय बोलसाल मला? वाहन स्लो चलाने. मी तुम्हाला विचारते, वाहन जरा सावकाश चालवा, तर तुम्ही काय सांगणार? हां. कृपया मीटर चालू करा, तुम्ही काय सांगसाल? हां, चालू करतो सर.
यांना आहे मराठीचं नॉलेज. तर पण सर आतापर्यंत तुम्ही जितके तपासणी करतायत साधारण काय टक्केवारी आहे, किती जणांना येते मराठी? आता आपण आता सकाळी तपासणी सुरू केलेली आहे. बऱ्यापैकी लोकांना येते असं दिसून येत आहे. तरी जरा जेव्हा आपला तपासणीचा आकडा वाढेल त्यावेळेस आपल्याला पर्सेंटेज वगैरे काय पण त्याचं आता साधारण 5 टॅक्सी चालक तुम्ही तपासले असतील आतापर्यंत, 5 पैकी किती जणांना मराठी भाषेचं ज्ञान आहे? मी आता हा पहिलीच तपासलेली आहे. बाकी आमच्या अधिकाऱ्यांनी तपासलेली आहेत. मी पहिली तपासली तर तिच्यामध्ये त्याला मराठीचं ज्ञान आहे असं दिसून येत आहे. बरं, आणखी काही पुढे तपासण्या सुरू आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पण जाणार आहोत. या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान आहे का? येस, आता मी या चालकाला मराठीचे जे जुजबी प्रश्न विचारले त्यांनी ते मराठीमध्ये न अडखळता उत्तर दिलेले आहेत. तर सदर चालकाला मराठीचं नॉलेज आहे. जुजबी म्हणजे आपण प्रवाशाशी जे बोलतो त्या गोष्टी तो खडखडीत मराठी बोलत आहे. तुम्ही कुठून आलेला आहात? तुम्ही पास झालेत परीक्षेमध्ये, अभिनंदन तुमचं. परीक्षा घेतलं नाही मी, ऍडमिशन नाही घेतलं, भेटलं नाही ऍडमिशन. बरं, पण तुम्ही तुमची मातृभाषा कुठली आहे? आमची मातृभाषा हिंदी आहे. बरं, पण मराठी शिकलेला आहात तुम्ही, तुम्हाला येतं, अवगत आहे मराठी? महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलो. अच्छा, किती वर्ष झाले तुम्हाला महाराष्ट्रात काम करून? 35 वर्ष झालं मुंबईमध्ये. त्यामुळे मराठी अगदी व्यवस्थित येते तुम्हाला? येते येते हा नियम मान्य आहे तुम्हाला की जर मराठी नाही आलं तर? मान्य मराठी. पण अनेक जण तुमच्या जे हिंदी भाषिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी शिकणारच नाही. त्याला शिकलं पाहिजे मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलं पाहिजे. बरं, तर त्याच्यामुळे सकारात्मक असा सुद्धा प्रतिसाद येताना दिसतो आहे की जे हिंदी भाषिक आहेत, जे जवळपास 20 वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यवसाय करतायत, त्यांनी मराठी भाषा आम्ही शिकलीच पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यात. अर्थात RTOचं भरारी पथक हे इथे आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया निश्चितपणे येत आहेत. मात्र मुंबईतल्या अनेक ठिकाणी आपण बघतोय की मुजोर अशा पद्धतीच्या सुद्धा प्रतिक्रिया ऐकायला मिळालेल्या आहेत की काही झालं तरी आम्ही मराठी शिकणार नाही. इकडे आणखीन एक भरारी पथक दाखल झाले आणि त्यांच्याकडनं सुद्धा मराठी भाषा त्यांना येते का याची तपासणी केली जाते आणि जे RTOचे वरिष्ठ अधिकारी आहेत तेही तपासणी सध्याच्या घडीला करतायत. सर, पास झालेत का परीक्षेमध्ये? आता तुम्ही दुसऱ्यांदा तर त्यामुळे एकंदरीतच मराठी भाषेची ही परीक्षा अनेक टॅक्सी चालकांनी पास केलेली बघायला मिळते. त्याच्यामुळे एकंदरीत स्वामीनारायणच्या समोर आपण बघतोय की दादर भागामध्ये हे RTOचं भरारी पथक दाखल झालेलं आहे आणि या भरारी पथकानं आता आपल्या कारवाईला सुरुवात केलेली आहे. मनशी कारवाई तर केली जाते, पण आता ज्या ज्या चालकांना नोटीस पाठवली जाते त्यांची नोंदणी कशा पद्धतीनं RTO पथकाकडून सुरू आहे? पुन्हा एकदा जर आपण नोटीस दाखवली की या नोटिसीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नोटीस बजावल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मराठी भाषेचं ज्ञान हे घेणं आवश्यक आहे, नाहीतर मग त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. जी नोंदणी सुरू आहे, तू प्रश्न विचारतेस की इथे कुठल्याही प्रकारची तशी नोंदणी सुरू नाही आहे, केवळ हे नोट डाऊन केलं जातं आहे की किती जणांना मराठी येते नाही येते. एका टॅक्सी चालकाला माझ्या पुण्यात तरी एक टॅक्सी चालक असा सापडला होता की ज्याला मराठी भाषेचं ज्ञान नाही आहे, ज्याला मराठी भाषा समजते मात्र उत्तर मराठीत देता येत नाहीये. त्यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे. एक 15 प्रश्नांची प्रश्नावली आहे, ज्या प्रश्नावलीच्या मार्फत विचारलं जात आहे टॅक्सी चालकांना की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे का. त्याच्यामुळे इथे संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही गट करून आता RTOचे अधिकारी तपासणी करतायत आणि विचारतायत की त्यांना मराठी भाषा येते का. आणखी काही टॅक्सी चालक आहेत. दादा, मराठी आहात का तुम्ही? ओरिजिनल मराठी. ओरिजिनल मराठी का? बरं, मग सध्याची कारवाई सुरू आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगली गोष्ट आहे. कारवाई व्हायला पाहिजे. ही कारवाई आधीच व्हायला पाहिजे होती 15 वर्षापासून. आता सगळ्या लोकांना हिंदी आली, मराठी आली असती. अच्छा, मग उशीर झालाय कारवाईला? खूप उशीर झाला. हे आधीपासूनच करायला पाहिजे त्याच्यावर. पण आता काय तरी हरकत नाही आहे. 4-2 वर्षामध्ये सगळे शिकून जाते. मराठी माणसाच्या व्यवसायावर यामुळे काही परिणाम झाला असं वाटतं का? नाही, काय नाही परिणाम झाला. धंदा तो धंदा आहे, धंदा करण्यावर आहे. जो धंदा चांगला करेल त्याचं चांगलं आहे. ज्याला चांगलं सपोर्ट चांगला भेटला तो चांगला धंदा करणार. बाकीचं काय याच्यावरती एवढं हे नाही. पण सगळेजण सकारात्मक प्रतिसाद देतात असं वाटतं तुम्हाला? देते, चांगलं देते. आणि हे व्हायलाच पाहिजे. याची गरज आहे. ते मुंबईमध्ये राहायचं असेल आपल्याला सगळ्यांना, त्याची खूपच गरज आहे. तर त्याच्यामुळे सध्या तरी सकारात्मक प्रतिक्रिया मला ऐकायला मिळत आहेत की अनेक मराठी टॅक्सी चालक जे आहेत ते या निर्णयामुळे खुश झालेले आहेत की जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषा ही अवगत असलीच पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या दिल्या जात आहेत. काही मुंबईकर हे सुद्धा इथे कायमच गर्दी असते. सर, इथे सध्या कारवाई सुरू आहे RTOची. मराठी भाषा आली नाही तर त्यांच्यावरती कारवाई होते टॅक्सी चालकांवर. मराठी भाषा यायलाच पाहिजे. आपण मुंबईमध्ये राहतोय आणि मुंबईची
मातृभाषा ही मराठी आहे, तर कृपा करून सर्व टॅक्सीवाल्यांना एक विनंती आहे की त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. बस ही एक विनंती आहे. थँक्यू. सध्या इथे प्रश्नावलीचा फोटो पण काढून घेतला जातोय. तुम्ही टॅक्सी चालक आहात का दादा? हो मॅडम, फोटो टॅक्सी चालवतो. मग येते का मराठी तुम्हाला? हे बघा तुमच्या समोर उभं आहे मराठी. मराठी बोलताय चांगल्या पद्धतीने? मराठी जन्म झाले, बरं. जन्म झाले प्रश्नपत्रिका अजून मी वाचलं नाही म्हणून ते वाचायचं का आता साहेब विचारा ते विचारून घ्या मला. बरं, तुमची मातृभाषा हिंदी की मराठी आहे? ऍक्च्युली आता माझा जन्म झालाय तर आता मराठीच आहे समजा, अच्छा. कारण मी ओरी गावात राहतो, सगळे महाराष्ट्रीयनच आहेत, आमचे कोळी लोक आहेत. बरं. दादरमध्ये बहुतांश टॅक्सी चालकांना येते मराठी भाषा? नाही, दादरमध्ये म्हणजे काय, बहुतांश टॅक्सी चालक हे मराठी बोलतात का? म्हणजे 50%. अच्छा, 50% 50%. 50%वर कारवाई झाली पाहिजे का की ज्यांना येत नाहीये? कारवाई आता ते तुमच्यावर आहे, ते तुम्ही. तर आरटीओ अधिकारी मराठी भाषेची चाचणी घेतात. खरं तर मला ही बाब आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की अशा पद्धतीची परीक्षा रस्त्यावर, मराठी भाषेची परीक्षा किंवा कुठल्याही भाषा विषयाचं ज्ञान अमुक एखाद्या व्यक्तीला आहे की नाही हे तपासण्याची परीक्षा रस्त्यावर घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. आतापर्यंत अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही शाळेत दिलेल्या असतील, महाविद्यालयात दिलेल्या असतील. मनश्री, आज ही परीक्षा रस्त्यावर अशा पद्धतीनं घेतली जाते. आज ज्या तीव्रतेनं ही परीक्षा किंवा ही चाचणी सुरू झालेली आहे त्याच तीव्रतेनं ती पुन्हा पुढे देखील सुरू राहिली पाहिजे ही अपेक्षा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.